नमस्ते, कुक विथ मी मध्ये पुन्हा एकदा आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण घेऊन आलेलो आहोत बहुत ही हटके रेसिपी जी आहे शेवयाची खीर। आज आपण या ठिकाणी शेवयाची खीर केलेली आहे जी ब्रेकफास्टसाठी सर्वोत्तम पर्याय आहे। खूपच स्वादिष्ट आणि पौष्टिक आणि अगदी रुचकर अशी शेवयांची खीर आज आपण या ठिकाणी बनवणार आहोत। खूपच साध्या पद्धतीने आणि खूपच कमी वेळामध्ये घरगुती शेवयांची ही खीर खायला अगदी रुचकर अशी आपण आता तयार करूया। यासाठी जे साहित्य लागणार आहे ती मी आता तुम्हाला सांगते। यासाठी मी या ठिकाणी 1, 2 ते 3 मूठभर अशा शेवया घेतलेल्या आहेत। या सर्व शेवया ज्या आहेत ते रेडीमेड नाही आहेत, तर ह्या घरगुती पद्धतीने तयार केलेल्या शेवया आहेत ज्या खाण्यासाठी खूपच पौष्टिक आणि खूपच स्वादिष्ट अशा असतात। आता या ठिकाणी आपण बघू शकता यासाठी थोडीशी साखर लागणार आहे आपल्याला आणि थोडंसं घरी बनवलेलं तूप लागणार आहे आणि थोडेसे ड्रायफ्रूट्स। याचबरोबर आपल्याला लागणार आहे थोडंसं दूध जे की मी इथं गरम करायला ठेवलेलं आहे आणि थोडंसं पाणी। आपल्याला पाणी सुद्धा गरम करून घ्यायचं आहे ज्यामुळे आपली ही खीर जी आहे ती खूप सॉफ्ट नरम अशी होते आणि खायला खूपच लुसलुशीत अशी लागते। चला तर मग खीर बनवायला सुरुवात करूया। खीर बनवण्यासाठी सर्वात अगोदर गॅसवर आपण कढई ठेवूया। कढई छान गरम झाल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप टाकायचं आहे। आता ह्या तुपामध्ये आपण ह्या सर्व शेवया भाजून घेणार आहोत। छान खमंग गुलाबीसर रंगावरती आपल्याला ह्या शेवया भाजून घ्यायच्या आहेत। यामध्ये आता ह्या सगळ्या शेवया मी टाकून घेते आणि ह्याला छानपैकी भाजून घेते। शेवयांना जेव्हा आपण असं तुपामध्ये फ्राय करतो ना तेव्हा त्याची टेस्ट जी असते ती खूप छान होते आणि खायला खूपच खमंग अशा आणि खूपच सुंदर असा चव त्याची आपल्याला येते। त्यामुळे त्या अशा भाजून घ्यायच्या कधीही शेवयांची खीर करत असताना। फक्त 2 ते 3 मिनिट आपल्याला हे असं भाजून घ्यायचं आहे छानपैकी। यावेळेस आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, गॅसची फ्लेम जी आहे ती लो ठेवायची आहे ज्यामुळे की आपल्या शेवया ज्या आहेत ते करपणार नाही। कारण शेवया ह्या खूप नाजूक असतात, त्याला जास्त गॅसची आवश्यकता नसते। बिलकुल लो फ्लेमवरती ह्या खूप छानपैकी भाजतात, खूप कुरकुरीत आणि छान अशा होतात ह्या। आता आपण या ठिकाणी बघू शकताय ह्याला खूप छान असा गुलाबीसर रंग आलेला आहे। आता आपण काय करूया, ह्याच्यामध्ये एका साईडला जे आपण पाणी ठेवलेलं होतं ते थोडंसं 1 अर्धा ग्लास पाणी ह्याच्यामध्ये टाकायचं आहे। पाणी टाकल्यामुळे काय होईल, ह्या शेवया ज्या आहेत त्या छानपैकी त्याच्यामध्ये वाफवून निघतील आणि त्यामुळे आपली खीर जी आहे ती छान सॉफ्ट अशी बनेल। हलवून घेऊया सगळ्या शेवया त्या पाण्यामध्ये छानपैकी। या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, थंड पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। थंड पाणी टाकल्यामुळे शेवया ज्या आहेत त्या चिकट होतात आणि खीर पण चिकट बनते। तर शेवया छान वाफवून आपल्याला घ्यायचं आहे ह्याच्यावरती 1-5 मिनिटभर। आता ह्याच्यामध्ये आपल्याला जे ड्रायफ्रूट्स आहेत ते वरून टाकायचे आहेत, थोडीशी वेलची पूड पण टाकायची आहे आणि हलवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण ड्रायफ्रूट्स डायरेक्ट शेवयामध्ये टाकलेले आहेत त्यामुळे त्याची जी मूळ टेस्ट आहे ती आपल्या शेवयांमध्ये उतरणार आहे। फ्राय केल्याच्या नंतर ते थोडेसे वेगळी चव लागते त्याला, त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एकदा अवश्य ट्राय करा। बघा 5 मिनिट झालेले आहेत आणि शेवया खूप छानपैकी वाफाळून निघालेल्या आहेत, छान शिजलेल्या आहेत। आपण या ठिकाणी बघू शकताय खूप छान सॉफ्ट अशा शेवया आपल्याला दिसत आहेत। आता या ठिकाणी आपल्याला आणखी एक गोष्ट करायची आहे, वरून आपल्याला जेवढे गोड लागते तेवढे आपल्या आवडीनुसार साखर ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे। साखर आपण टाकून घेऊया आता छानपैकी आणि ह्याला मस्तपैकी हलवून घेऊया। सर्व शेवया खूप छान शिजलेल्या आहेत, साखर त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे। आपल्याला जेवढं गोड लागतं त्यानुसार साखरेचे प्रमाण आपण कमी किंवा जास्त करू शकताय, पण थोडंसं मीडियम गोड असेल तर हे खायला खूप छान वाटतं। आता आपली साखर पूर्णपणे विरघळली यामध्ये। आता यानंतर आणखी थोडंसं तूप वरून घालूया आणि छानपैकी त्याला हलवून घेऊया। आता हे गरम केलेलं जे दूध आहे
ते एक अर्धा ग्लास दूध ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे. शेवयांच्या प्रमाणानुसार आपल्याला दुधाचं प्रमाण कमी किंवा जास्त ठेवायचं आहे. आता आपण बघू शकताय दूध टाकल्याच्या नंतर शेवया खूप छान पद्धतीने आता तयार होत आहेत. आणि शेवयांचं एक वैशिष्ट्य असतं, त्याच्यामध्ये आपण कितीही दूध टाकलं ना तर ते खूप छान ऑब्झर्व करून घेतात. आणि जेवढं दूध त्या छान ऑब्झर्व करून घेतील तेवढं त्या शेवयांची खीरची टेस्ट ही खूपच भन्नाट लागते आणि खूपच स्वादिष्ट आणि खूप छान असं त्याचा एक फ्लेवर येतो. आता हे दूध टाकल्याच्या नंतर आपण ह्याला झाकून ठेवूया एक 5 मिनिटभर. 5 मिनिट झालेले आहेत आणि तयार आहे आपली गरमागरम अशी शेवयांची खीर. आता वरतून आपल्याला आणखी ह्याच्यावरती तुपाची धार सोडायची आहे. तुपामुळे ह्या शेवया ज्या आहेत त्या खूपच छान सॉफ्ट अशा होतात आणि खाताना पण त्याची एक खूप छान असा स्वाद त्यामध्ये उतरतो. आपल्याला आवडेल तेवढे तूप ह्याच्यावरती घालायचे आहे आणि छानपैकी शेवया आता बघा तुपामुळे छान एकदम मोकळ्या होणार आणि त्या अजिबात अशी ही खीर जी आहे ती चिकट वगैरे होत नाही. आता ह्याला आणखी झाकून ठेवूया बस 2 मिनिट. आणि 2 मिनिट झालेले आहेत आणि तयार आहे आपली गरमागरम स्वादिष्ट अशी शेवयाची खीर. आपण या ठिकाणी बघू शकताय खूपच सुंदर अशी शेवयाची खीर आपली रेडी आहे, जी आपण गरमागरम आता सर्व करू शकता. ही खीर घरामधील लहान मुलांपासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांना खूपच आवडते. अशा पद्धतीची खीर एक वेळ अवश्य ट्राय करा. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या या रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जर नवीन असाल तर यूट्यूबला या माझ्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर पुन्हा एकदा नवनवीन अशाच रेसिपींसोबत एक वेळ पुन्हा भेटूया आपल्या याच आवडत्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कुक विथ मी. तोपर्यंत धन्यवाद.